नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायची. आता टाकाऊ वस्तू म्हणजे काय? हे का आपली दाढी बनवायचं खोरं. आता ही खोरं आपण भरपूर वापरलं. आता ह्याचं काय आपल्याला ब्लेड भेटत नाही किंवा ही किट भेटत नाही, म्हणून आपल्याला ही फेकून न देता मग ह्याचा उपयोग आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे की आपल्याला कुठलीही वस्तू स्वच्छ करण्याकरता किंवा अनेक आपल्याला असा मळ काढण्याकरता अशी वस्तू बनवायची. मग आपण कशा पद्धतीने वस्तू ती बनवतोय ते तुम्ही पहा. आता काही दाढी आपण किती बी अशी बनवायचो, पहिली किती मस्त पैकी व्हायचं, पण आता ही खराब झालेलं आहे. मग खराब झाल्याच्या पुढं ह्याला आपण आता इतकं योग्य पद्धतीने आपण व्यवस्थित वस्तू बनवणार आहे. मग त्याच वस्तूचं आता नाव आपण काय दिलंय? टाकाऊपासून टिकाऊ. मग आता आपल्याला हे आपल्याला करायचं आहे. मग ह्याला आपल्याला सुरुवातीला आपल्याला घ्यायची मेणबत्ती घ्यायची आपल्याला त्या दुरुस्त करायसाठी. हे पहा, आपल्याला घ्यायची मेणबत्ती. अशा वस्तू आपल्या भरपूर पडलेल्या असतात, अशा जुन्या काही बी आणलेल्या आपण. मग तीच वस्तू कुठलीही फेल न जाता तिचा आपल्याला उपयोग होतो. आता हे जर काही उपयोग झालं की कचऱ्यातच जाती, फेकून जात. मग आता आपण मेणबत्तीचा कागद थोडा खाली घेऊया. आता मेणबत्तीचा कागद खाली घेतलेला आहे. मग आता आपल्याला हिला सुरुवातीला आता ही आपल्याला काढून घ्यायचे. आता याचा काय उपयोग व्हाय ना आपल्याला. मग आता हे आपल्याला या अशा पद्धतीने याचं नट काढून घ्यायचं. आता आपल्या टेस्टर आहे, स्क्रूची आहे, पण आपली त्यात बसत नाही. आता बारीक होल असल्यामुळे ही बसत नाही. आपल्याला अशा पद्धतीने ह्याचं नटा अगोदर काढून घ्यायचे. आपण आता ही नट काढून घेतलेली त्याची. आता साईडला काढून ठेवूया. आता ह्याचा काय उपयोग आहे ना आपल्याला. काही ब्लेड ह्यात बसत टाकता येत नाही, काय नाही. आता कंपन्यांनी असलं करून दिलेलं आहे, मग ह्याचा काय उपयोग होत नाही आपल्याला. मग आपण आता ही काढून घेऊ. आता ही काय वाटोळच झालेलं आहे. आता ह्याचा काय उपयोग होत नाही आपल्याला. मग तरी मित्रांनो, ह्याची वस्तू आपण अशा पद्धतीने बनवणार आहे की आपल्याला सर्व कशासाठी, कुठलीही वस्तू साफ करण्याकरता किंवा आणि दुसरी आपल्या अंगातली मालिशी करण्याकरता कशी आपण बनवतोय ही तुम्ही आता लक्ष देऊन फक्त पहा. मग आता आपल्याला ही साईडला काढून घ्यायचंय. ही साईडला काढून घ्यायचं याचं खोट. तरी मग आता आपण मेणबत्तीला चिटवून घेऊया, कारण ही प्लॅस्टिकचं फायबरचं असतं या. मग याला आपल्याला कापता येत नाही. कापता नाही येत ते म्हणून आपल्याला मेणबत्तीच्या सहाय्याने आपल्याला आता आपण मेणबत्ती चिटवून घेतलेली. मेणबत्ती चिटवून घेतलेली. आपला कटर आहे, ही घासण्याकरता आपण कापण्याकरता आणलेला आहे. मग आता याला गरम करून घेऊया. अशी आपल्याला वस्तू बनते ना. आता ह्याची तुम्ही आता हे अख्खा व्हिडिओ न पळवता पहा फक्त. नाही तर तुम्ही डायरेक्ट दादा शेवटला काय केलंय बघण्याकरता तुम्ही पळवून पाहता तर कळणार नाही आपण कशी बनवली ती. आता आपण गरम करून घेतलेले. आता आपल्याला इथनं काढून घ्यायचंय.
बघा आता आपण एका साईडला कापून झालेलं आहे. बघा आता दुसऱ्या साईडचं काढून घेऊया. दोन्ही साईडचे आपल्याला एक खच आहे ना हे काढून घ्यायची. आपलं काढून घेतलेली आता ही साईडला. आता हे व्यवस्थित एकदम करून घेऊया याला. आता काढून घेतलेले आपण ह्याला थोडं आपण घासून घेऊया. टाकाऊपासून टिकाऊ. आता ह्याची इतकी टिकाऊ वस्तू आपल्याला होती ना, आता तुम्ही पाहतच राहता. आता आपल्याला हे जे काय ही चार्जिंग वरची मिशन होती. हे कशा पद्धतीने फिरती आहे का, ह्याचीच आपल्याला वस्तू बनवायची. आता आपण ह्याच्यापासून काय बनवतोय की तुम्ही पहा. आपला ही दात घासायचा आपला ब्रश आहे का, दात घासायचा ब्रश. आता हे ब्रश बी आपला आता हे खराबच व्हायला लागलेला होता, परंतु आपण चांगलाच ब्रश घेतलेला आहे, कारण आपल्याला वस्तू टिकाऊ बनवायची. त्याच्यामुळं ह्याचे बी आपल्याला इथनं मुंडकं आपलं ही काढून घ्यायचे. मग ह्याला पण आपण ह्याला कट करून घेऊया. जशा पद्धतीने आपण त्या मिशनचं काढून घेतलं ना, त्याच पद्धतीने आपल्याला ही पण कट करून घ्यायची. काही कट करून घेतलेलं आहे आपण. काही ब्रशचं तोंडाचं आपलं कट करून घेतलेलं आहे. मग तरी आपल्याला मित्रांनो हा ब्रशचं तोंडाचं आणि मिशन ह्याच्यापासून आपल्याला असा जुगाड बनवायचा आहे की बघा आता आपण कशा पद्धतीने बनवतोय. आपल्याला इथं एक होल पाडून घ्यायचं आहे याला. इथं मधोमध होल पाडून घ्यायचंय. मग ह्याच्यापासून आपण कशा पद्धतीने बनवतोय हे तुम्ही बघा. ही पहा आपल्याला आता याला ब्रशला एक होल पाडून घ्यायचंय. मग आता आपण कात्रीच्या साह्याने त्याला होल पाडून घेऊया गरम करून. आता याला गरम करून घेऊ. इतका एक नंबर आपला आज व्हिडिओ होणार आहे आणि एक नंबरच जुगाड होणार आहे. तुम्ही म्हणता दादा खरंच एकच नंबर जुगाड बनवला तुम्ही. आता हे गरम झालेलं आहे. आता आपल्याला इथं होल पाडून घ्यायचंय मधोमध. इथं अशा पद्धतीने आपल्याला होल पाडून घ्यायचं होतं. आता आपण इथं होल पाडलेलं आहे. आता ह्याच्यात बसवून घेऊया आपण. आता या हॉलामध्ये आपल्याला हे बसवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने.
बघा आपल्याला अशा पद्धतीने ह्याला बसवून घ्यायचं होतं. आता हे आपलं बसवून झालेलं आहे. तरी मित्रांनो आपल्याला ही कशासाठी बनवायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. मग आपल्याला ह्याला काय करायचंय, आपल्याला यासाठी आपल्याला घ्यायचंय ती माझी औषध. आत्ता घ्यायचंय आपल्याला ही वाटी घेतलेली आपण. ह्या वाटीमध्ये आपण ही खाता सोडा एक घ्यायचा आहे. ही खाता सोडा घेतलेला आहे आपण. हे खायचा सोडा घेतलेला आहे. आणि खाता सोडा घेऊन परत आपल्याला घ्यायचंय ती म्हणजे लिंबू. हे आपण आता काय स्वच्छ करून लावणार आहे ही तुम्ही पहा नसतं. आता ही पहा. आता कसा फेस झालेला आहे बघा. मग परत आपल्याला घ्यायचंय ती म्हणजे शॅम्पू. शॅम्पू घ्यायचंय. ही पहा. शॅम्पू आपण ह्यात टाकून घेऊया. एवढा आपल्याला शॅम्पू टाकून घ्यायचा आहे. शॅम्पू टाकून घेतलेला आहे आपण. याला हलवून घेऊया आपण. याला मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊया. मग आपल्याला ह्या मिशननी काय करायचंय ते तुम्हाला समजेल. आपल्या घरामध्ये महिलांचे काही पैंजण असतात. काही पैंजण किती काळं कुट्ट झालेलं असतात. या उष्णतेमुळं ह्याच्यामुळं पायाला हे दग हे असल्यामुळं ही खराब झालेलं असतात. मग ही सोनाराकडं न नेता आपल्याला घरची घरी कशा पद्धतीने आपण साफ करतोय ती बघा. हे साफ बी करायचंय आणि आपल्याला ह्याचं जुगाड कसं बनवलंय हे साफ करायचंय हे तुम्ही आता पाहत राहा. ही पहा आपलं आता ही केमिकल औषध बनवून झालेले. लिंबू टाकले आपण, खाता सोडा टाकलाय आणि शॅम्पू टाकलाय. बघा हे आपल्याला हे आता तुम्हाला सांगितलं ना अशा पद्धतीने आपण ह्या मिशनच्या सहाय्याने साफ करणार आहे. लावण्याकरता आपल्याला किती अडचण. आता हे दात आहेत ह्याला, हे का ही दात आहेत. मग ह्याच्या सहाय्याने आपल्याला किती बी आपल्या शरीरावरची केस असून द्या, हे असे असून द्या, मालिशी करण्याकरता ह्याच्याकरता आपल्याला किती बी भारी अशी कुठली बी घाण अशी काढण्याकरता. मग हे आपण आता काही कसा मस्तपैकी जुगाड झालाय बघा. आहे का आता आपण तुम्हाला चालू करून दावतो कशा पद्धतीने झाले ते. तेव्हा आता ब्रश आपण आता याने हे केलेले परत हे चिटकून घेतलेले या सुलोचनने. मग आता हे निघण्याचा काही संबंध येत नाही. आता किती बी मस्त पैकी बघा आपल्या हातावरची मालिश अशी करायची असून द्या. बघा केसांना लावण्याकरता कुठली बी औषध लावण्याकरता, नकांना साफ करण्याकरता. बघा मग आता आपण कशा पद्धतीने हे आता लावून घेतोय ती बघा. आता आपल्या मेणबत्ती विझवून घेतलेली आपण. काय आता ब्रेसलेट आपल्या हातातलं बघा किती काळं पडलेलं ही आहे का. मग आता आपण या औषधामध्ये केमिकल बनवले ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. हे टाकून घेतलेले. आता आपल्याला कशा पद्धतीने साफ करायचं बघा. आता ही मिशन आहे आपली. आता या मिशनीच्या सहाय्याने कितीतरी भारी मस्तपैकी साफ करता येते बघा. आता ब्रशनी
किती मस्त, किती खचितला मळ निघतोय पहा. अशा पद्धतीने आपल्या मंगळसूत्र असून त्या गळ्यातलं त्याला आपलं कोलगेट थोडं लावलं, पण अशा पद्धतीने केमिकल बनवलं, त्याला पण घासून घेतलं तरी जमतंय बाबा. बघा मग आता ब्रेसलेट आपण साफ करून घेतलेले आहे आता त्या मिशनच्या सहाय्याने. बघा ही मिशन म्हणजे आता इतकी भारी झालेली आहे, आपल्याला आता कुठलीही नाजूक वस्तू साफ करण्याकरता इतकी एक नंबर झालेली का नाही, बोलायचंच काम नाही. आता फिट्ट बसलेलं आहे एकदम. बघा आता हे पैंजण, आता बघा आपण केमिकल बनवलेलं आहे हे पैंजण मध्ये. बघा आता ही मिशनने आपण साफ करून घेतलेले. बघा बघा आता कितीतरी चकाचक ह्याने निघत निघले माहिती का. बघा बघा पांढरं शिप तर निघायला लागलेले. बघा मग हे आपल्याला असल्या नाजूक नाजूक वस्तू आहेत ना, ह्या सर्व अशा पद्धतशीर. आता बघा ही अंगठी, बघा ही अंगठी ही लावलं की कितीतरी पद्धतशीर एकदम यातला खचितला मधला मळ एकदम निघून जातो. बघा हे का, हे बघा हे अशा पद्धतीने सर्व मळ निघून जातो. बघा बघा आपण घासून घेतलेले का नाही, हे मिशनने आता आपण सर्व हे घासून घेतलेले, त्याच्यामुळं चकाचक निघत. मग तरी मित्रांनो बघा आता आपण किती पद्धतशीर निघाले हे तुम्हाला दावतो. आता आपण हे पुसून घेऊन कपड्याने आपण पुसून घेतो. हो किती चकाचक निघाली अंगठी. बघा ही असली बारीक बारीक नक्षी ना, ह्याच्यातला सर्व मळ या मिशनीच्या सहाय्याने आपण काढलाय. बघा हे ब्रेसलेट किती पहिलं खराब होतं. बघा आता आपण दूध नाही काय नाही, नुसतं कपड्याने पुसूनच घेतोय. बघा आता हे केमिकल मध्ये आपण टाकलेलं होतं, हे का दुसरं काहीही आपण टाकलेलं नाही. लिंबू, खाता सोडा आणि शॅम्पू. बघा एक काळापणा समदातला या मिशनच्या ह्याने सर्व निघून गेला. बघा हे का कुठं राहिले का. बघा बघा आणि बघा एक पैंजण, बघा एक पैंजण. आता या पैंजणाचा थोडा काळापटपणा जाणार नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, ही लय जुनं झाली पैंजण. याला एकदा दोनदा घासावं लागणार आहे आपल्याला. ही एक वेळेसच ही केले निघणार नाही. बघा मग आपण आता ह्या वस्तू अशा पद्धतीने या मिशनच्या सहाय्याने साफ करून घेतलेले आहेत. मग तुम्हाला आपण ही मशीनचा व्हिडिओ कसा बघा, हे मिशन खोरं होतं ही, मग ह्या खोऱ्याचं आपण ही काढून घेतलेले. बघा हे सर्व ही काढून घेतलेले त्याचे. बघा मित्रांनो आपण ह्या मिशनच्या सहाय्याने बघा हे किती चकाचक करून घेतलेले. बघा आहे का, बघा हे बघा आपण आता इकडे ठेवलेले किती व्यवस्थित वाटतात ती बघा. मग तरी मित्रांनो आपण बघा आता ही जुगाड मिशनच्या सहाय्याने बनवलेलं होतं. बघा मग ह्याला ब्रश घेतला आपला तुटका एक आणि मिशन लावून ही बनवली. आता ही कुठल्याही बी वस्तू साफ करण्याकरता एकदम आपल्याला एक नंबर झालेले. मग तरी आपण हा व्हिडिओ बनवला, मग हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो तुम्ही पण असेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू करत जावा. नमस्कार.